कामगिरी करणार आहे. ओके सर. मोबाईलमध्ये त्याचा मोबाईल सरस्वती रोटी चला. हॅलो पण मग घेऊन गेला चला, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी जीवाची बाजू लावून आणि अतिशय धोकादायक परिस्थिती असताना देखील ॲज अ टीम छत्रपती संभाजीनगर पोलीस म्हणून सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या आपल्या अधिकारी आणि सगळे अंमलदार सगळ्यांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन. असंच टीम वर्क कोणत्याही लॉ अँड ऑर्डरमध्ये आणि कुठल्याही आणीबाणीच्या आणि अटीतटीच्या प्रसंगामध्ये भविष्यात देखील तुम्ही दाखवाल याची मला खात्री आहे. मला एकदा तुमचं अभिनंदन. मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला 3-3:30 वाजता याबाबत माहिती कळवलेली होती. आमचे क्राईम ब्रँचचे PI गुरमे, त्याचबरोबर आमचे नाईटॉनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर, त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम, QRTची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे 10 अधिकारी आणि 40 अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते. आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची, परंतु त्यांच्याकडे शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते. त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. काय काय वाटलं त्यांच्याकडून आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे. पंजाबची टीम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू. किती आरोपी ताब्यात घेण्यात आलेले 7 आरोपी ताब्यात घेण्यात आला. सर ती कारचे ह्याच्यामध्ये वापरलेले दारूबिने ते त्यांचेच आहे का? नाही, आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे. त्याबद्दल मला काही सांगता येणार. त्यांच्याकडून काही शस्त्र हस्तगत करण्यात आले का? तपास चालू आहे त्याबाबत. आणि आपले सर्व गणपती, आता गणपतीचं आगमन आहे सर, त्या हिशोबाने अजून एक छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना एक मानाचा तुरा असं याबद्दल काय सर? निश्चितच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी खूप गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रभावीपणे आणि अतिशय म्हणजे ज्या आरोपींकडे शस्त्र होते, ज्यांनी शस्त्र वापरलेली होती, अशा आरोपी त्यांनी प्रत्यक्ष चातुर्याने, कारण की आमच्या सगळ्या अंमलदार बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि हे घालून गेलेले होते आणि त्याच्यामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि आमच्या अंमलदारांना जीवाचा देखील धोका होता. पण अशा परिस्थितीमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलीसची शान राखत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि जीवाची बाजू लावून आरोपींना पकडलेले आहे. त्याबद्दल त्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणावरती बक्षीस माझ्याकडून देखील देण्यात येईल.
आमच्या सर्व मीडियातर्फे पण आपलं सर्व टीमचं अभिनंदन स्वागत. खूप खूप थँक्यू. धन्यवाद.